पळाली आणि मथुरचा अंदाज कोणीच लावू नका, का तर मथुर मथुर आहे. जेवढी वय होईल तेवढा बैल पळतो. का तर मथुर एवढा म्हणजे बैल पळणारा हल्ली तरी मुंबईमध्ये कोण नाही, का तर एवढी वय झाली तरी चांगलाच पळतो बैल आणि बैल चांगलाच आहे आणि ही गाडी पळावा ही माझी पण इच्छा आहे. काय नाही आम्ही येऊन जोडी बोलून पाहिजे ना, पब्लिकनी बोलली पाहिजे आणि मथुर महबूबची बरोबरी कोणी करू शकत नाही. तुम्हाला सांगतो त्याही 3 वर्ष अपराजित जोडी होती. त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. सैराट पण नाही करू शकत, भुंगा पण नाही करू शकत. पण आता मथुर महबूब पळत होता तेव्हा पण त्यांच्या मागे पण भरपूर लोकं होती. पण ती गाडी पण कोणाला 3 वर्ष पराभूत झाली नव्हती. सर्जा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा बैल आहे आणि सर्जा बिंजोरला पण जाम पळतो आणि 3 फेऱ्यात पण जाम पळतो आणि पक्ष पण चांगलाच बैल आहे. भुंगाबद्दल मी काय सांगतो अ, भुंगा म्हणजे माझा सैराटवर जेवढा विश्वास आहे त्याच्यापासून जास्त भुंगावर विश्वास आहे का त्याला. हं, कान्हादादाची आम्ही 2 वेळेला गाडी केलो. पण कान्हादादा आमचे म्हणजे दादाचे बरोबर असतात कंटिन्यू सर्व हं. म्हणजे मजाक मस्ती चालू असतं आमची. बरोबर आहे. बैल महाराष्ट्रात 1 नंबरचा बैल आहे त्याचा मला काल फोन आला होता. हं. का 3 फेऱ्यामध्ये 1 तारखेच्या मैदानात पळवायला द्याल का बैल? नमस्कार मित्रांनो, प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण आलेलो आहे सैराटच्या गोठ्यावरती. समोरच सुनील दादा आहे. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा, एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटलेली आहे आपल्याला. भुंगा सैराट आणि नावडेचा पक्ष आणि गोटचा सर्जा, एक अशी चांगली बिनजोड बघायला भेटलेली. आणि त्या बिनजोडमध्ये आपला सैराट आणि भुंगा चांगली गाडी पळाली आणि चांगला गुलाल झाला. काय सांगाल? काही नाही गाड्या आमच्या 2 झाल्या. दोन्ही गाड्या मैत्रीपूर्ण झाल्या. एक आविदादा पवार त्यांच्याशी पहिली गाडी झाली हं. आणि नंतर आपले विकास भाऊ, विशाल भाऊ त्यांच्याशी गाडी झाली आणि घोटचा सर्जा होता त्यांना. दादा, मला तरी वाटतं ही चर्चा बऱ्याचशा दिवसापासून चालू होती, की ही लढत आपल्याला पळताना बघायला भेटणार. आता एक वर्ष अगोदर पण मला तरी वाटतं तुम्ही पण बोललेलं, की तुम्हाला पण सैराटचा पल बघायचा होता त्या नंदी विरुद्ध पळून. पण शेवटी बघा दोन्ही आतनं पळणार आहेत म्हणून एकत्र नाही पळाल्या, विरुद्ध पळाल्या आणि स्पीड पण आपल्याला बघायला भेटला. चांगला बैल पळाला. काय सांगाल? बैल बैल चांगला पळाला. बैल थोडा बिमार पण होता परवाच्या दिवशी. का तर मी दादाला बोललो नव्हतो मिलिंद दादाला. थोडासा बैल 1 दिवस खाल्ला नव्हता बैलांनी काय. पण मी परवाच्या दिवशी बैलाला गोळ्या-बिळ्या चारून व्यवस्थित केला. मी सकाळी बैल काल गोठ्यावर आणला इथं भट्टीवर. तर बैल थोडा मला फ्रेश वाटला. मी दादाला फोन केला, "किती वाजता निघायचा?" मग तेव्हा माझं नियोजन झालं. पण दादाला मी सकाळी काही फोन केला नव्हता. हं. मला तर वाटतं 2-2 फेऱ्या आपण दोन्ही साइडनं पळताय. कसं काय नियोजन करताय? कारण का एकच साइड नाही, दोन्ही साइडनं खेळताय सध्या तुम्ही. काय नाही दोन्ही साईडने केलेलं म्हणजे कशी कोणती पण गाडी खेळायला भेटते आणि दोन्ही साईडने केल्यावर मजा पण येते. काय असं काहीच नाही. म्हणजे दोन्ही साईडने केल्यावर कसं कोणाची पण गाडी खेळता येते ना आपल्याला. हं, आणि भुंगा बोलला तर दोन्ही साईडचा पब्लिकचा वाशी आहे आता महाराष्ट्रातला. हं. नक्कीच दादा, भोंगाला पब्लिकचा वाशा म्हणून ओळखलं जातं. तसंच तुमचं एक प्रत्येक मैदानामध्ये असणारा शब्द म्हणजे सैराट ओव्हरटेकचा वाशा आहे. काय सांगाल, कालचा ओव्हरटेक कसा होता? कालचा ओव्हरटेक मला थोडीशी मनाला धाकधुकी होती का तर बैल बिमार होता त्याच्यामुळं. पण मिलिंद दादाला भरपूर विश्वास आहे माझ्या बैलावर. माझ्यापासून जास्त का तर दादा मला बोलले, "टेन्शन घेऊ नको गाडी 100% होईल आपली." हं. दादा, ही गाडी जेव्हा जमली तेव्हा कसं काय चालू होतं मैदानामध्ये? कारण का सगळ्यांना ही गाडी बघायचीच होती आणि ही गाडी होणार आहे या 2-4 मैदानामध्ये सगळ्यांनाच माहीत होता. गाडी बघा तुम्हाला सांगतो आमचा घोटवाल्यांचा आमचा विषय काय नाही, नावडेवाल्यांचा आमचा विषय काय नाही, डी-एस-पी आविदादा यांचा आमच्या मालकांचा विषय काहीच नसतं. फक्त हे सट्टेवाले आहेत ना, हे वाट लावून ठेवतात. हं, बाकी काही विषय नाही. सट्टेवाले बोलतात वन साइड निघेल. ना आमचा मालकांचा काहीच विषय नाही. मालक सर्व एकत्र असतात. असं हं. काय आता घोटवाले जगदीशदादा झाले, अरुणदादा झाले. अजून आपले विकास भाऊ, विशाल भाऊ, आविदादा पवार. आता ते दादा त्यांचे दादा, मोठे दादा ते सर्व गाडी-बिडी घ्यायला पुढे घ्यायला तेच होते. हं. दादा, कालचा गुलाल किती इम्पोर्टंट होता? कारण का कुठे ना कुठेतरी बघा आपल्या 3 ते 4 वेळेला मला तर वाटतं लढती झाल्या. कधी-कधी ते घोडचा सर्जा जिंकतो, कधी सैराट जिंकतो. ही या लढती तर येणाऱ्या काळामध्ये होतच राहतील. पण मागच्या वेळेस मला तर वाटतं हीच गाडी पराभव झाली होती आणि या मैदानामध्ये तीच गाडी आपल्याला बघायला भेटलेली. काय नाही ते दादा आता काल पण ती थोडीशी जितेश शेटच्यामुळे थोडीशी चुकी झाली होती. पण ती दादा त्याला वरचेवर त्याला टोचर करत होता. दादा त्याला काल पण बोलले, "का आता तुला मी आजपासून बंद करेन बोलायचं." का हं, तर गाडी म्हणजे आम्ही पहिले उसटण्याला आमची झाली. आम्ही जिंकलो. तर त्याही अंजपला आम्हाला हरवला आणि आता परत आम्ही हरवलं. हं. बघा कुठं ना कुठेतरी सैराटवरती एवढ्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे. आज संपूर्ण डोंबिवलीचं नाव त्याच्या वर जोडलं जातं. म्हणजे डोंबिवली एक्सप्रेस सैराट म्हणून त्याला ओळखलं जातं आणि कुठे ना कुठेतरी तुम्हाला पण एक अभिमानाचं बोलतात ना गुलाल असतं, तो नेहमीच देत असतं. काय सांगाल तुम्ही? त्याच्याबद्दल बोलू तेवढं कमी आणि डोंबिवली काय घेसर गावाचं नाव त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर नेलं आणि सुनील पाटील कोण होता ते लोकांना माहीत नव्हतं. ते त्यांनी करून दाखवले.
आज बघतोय की भुंगा सैराट जोडी A1 जोडी म्हणजे मुंबईमध्ये जसं मथुर महबूबची जोडी म्हणून ओळखली जायची, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून कुठं ना कुठेतरी असाच मनांच्या हृदयामध्ये कुठं ना कुठेतरी जागा करते. काय सांगाल तुम्ही? काय नाही, आम्ही A1 जोडी बोलून पाहिजे ना, पब्लिकनी बोलली पाहिजे. आणि मथुर महबूबची बरोबरी कोणी करू शकत नाही. तुम्हाला सांगतो, त्याही 3 वर्ष अपराजित जोडी होती. त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. सैराट पण नाही करू शकत, भुंगा पण नाही करू शकत. फक्त आमचं काय, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचा प्रयत्न चालू आहे. बघा. बाकी त्यांची बरोबरी हं, नाही आम्ही करू शकत. बरोबर. दादा बघा आता काल पण बाई टाकलेली मिलिंद शेठची. त्याच्यामध्ये पण बोलत होती की खरोखर मथुर महबूबच्या नंतर जी जोडी पळते सध्या मुंबईमध्ये, ती खरोखर भुंगा आणि सैराटची आहे. हे कुठे ना कुठेतरी आपल्या नंदीचा बोला किंवा आपला एक मोठेपणा की आपण स्वतःहून बोलता की 1 वर्ष बघा ही ही गाडी आता पुन्हा बिनजोडलाच राहतं. याला हे म्हणजे जोड पण नव्हते कोणत्या-कोणत्या मैदानामध्ये आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेते सध्या. काय सांगाल? गुलाल तर घेतेच का, तर माझा सैराटवर भरपूर विश्वास आहे. आणि सैराटवर जेवढा विश्वास आहे त्याच्यापासून भुंगावर जास्त माझा विश्वास आहे. का तर हं, भुंगा बोलला तर दोन्ही साईड पब्लिकने ठाम पळतो बैल. हं, आणि एकमेकाला दोघं साथ चांगले देतात. का तर हं. यो कमी नाही पडत ना, तो कमी पडत नाही, दोघं वडा करतात. हं. दादा आपला खेळ म्हणजे बघा एक चांगला खेळ आहे. कुठं ना कुठेतरी जी गाडी पळत असते ना, तिला कशी हरवायचा म्हणजे प्रत्येकाचं असतं. आता समजा समोरच्याची जरी गाडी पळत असती, तरी पण एक असतं ना, की ही गाडी कशीतरी आम्ही या गाडीवरती नाव फिरवून कुठेतरी आमचं पण नाव होईल या आशेने म्हणजे प्रत्येक जण नाव फिरवत असतात. पण आता ही गाडी या गाडीला पाडायसाठी म्हणजे बरीच जणांची अशी स्वप्न असतील, की ही गाडी एकदम टॉपला पळते. हिच्याशी खेळायची काय मजाच वेगळी आहे. आता सगळेजण म्हणजे ही गाडी खेळायची इच्छुक आहे. तर म्हणजे आपला खेळच आहे शेवटी. काय बोलाल तुम्ही? कारण का बोलतात ना, की मुंबई बिनजोडमध्ये म्हणजे जो टॉपला बोलतो ना, त्याला हरवायची काय मजाच वेगळी असते. हो, ते तर बघा सर्वांचं. आता मथुर महबूब पळत होता, तेव्हा पण त्यांच्या मागे पण भरपूर लोकं होती. पण ती गाडी पण कोणाला 3 वर्ष पराभूत झाली नव्हती. काय खेळ आहे, एखाद्या वेळेस बैलाच्या काय पोटात दुखेल, काय होईल, ताप येईल, ते आपल्याला मुकाजनावर सांगू शकत नाही. एखादा पराभव होणारच आहे. का तर प्रत्येक सारखे दिवस सारखे नाहीत का आपणच जिंकू. हं. तरी पण 2 वर्ष एकदम टिकून पळाली ही जोडी. काय सांगाल? कारण का बऱ्याचशा मैदानामध्ये बघा आता तुम्हाला पहिऱ्यासाठी जाम जण विचारत असतील, पण गुलाला नसताना कुठेतरी पहिरा सोडायला जीवावर येतं. काय सांगाल? काय नाही, आमच्या दोन्ही मालकांचं मन साफ आहे आणि आम्ही दोघांना ॲडजस्टमेंट करून घेतो. दादा बोलले तर हां, मी करतो. मी बोललो तर दादा पण ॲडजस्टमेंट करतो. म्हणून त्याच्यामुळं. आणि कसं आहे, आम्ही दोन्ही मालक एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्याच्यामुळं काय पैरा फुटायचा प्रश्न येत नाही. आणि बघा, बैल पण व्यवस्थित पळतात आणि मालक पण चांगले असल्यावर बैरा फुटत नाही. हं. या जोडीचे फ्युचर काय काय बघताय तुम्ही? म्हणजे काय करू शकते ही जोडी? ही जोडी भरपूर काही करू शकते. आम्ही बोलून नाही दाखवत. का तर कसं आहे माहिती आहे का, तोंडातनं म्हणजे बोलून दाखवायचं नसतं. काय हं, आपला बैल करून दाखवतो बस. हं. दादा आज बघतोय की सर्जा पण एकदम टॉपमध्ये पळतोय आणि म्हणजे असं नको वाटायला की फक्त सैराटचंच तुम्ही सैराटबद्दलच बोलताय किंवा भुंगाबद्दलच बोलताय. समोरची गाडी पण चांगली पळाली. सर्जा पण चांगला पळाला. सर्जाबद्दल काय सांगाल तुम्ही? सर्जाबद्दल बोलू तेवढं कमी आहे. सर्जा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा बैल आहे. आणि सर्जा बिनजोडला पण जाम पळतो आणि 3 फेऱ्यात पण जाम पळतो. आणि पक्ष पण चांगलाच बैल आहे. का तर गाडी आम्ही जिंकलो म्हणून काय मोठे हे नाही केला. का तर ती पण बैलं आपलीच आहेत. असं काहीच नाही. गाडी पूर्ण मैत्रीपूर्ण आता नाव फिरवलं तर गाडी खेळणंच आहे. हं, आणि हं. काही गाडी आमची मैत्रीपूर्णच असते. काय ते बरोबर. तुम्हाला मी बोलतो ना, आता त्या 2 बाईटमध्ये पण मी बोललो. मालकांचा काही विषय नसतं. फक्त हे काय, हे फॅन फॉलोइंग असं नाही. जे कमेंट करतात ना, त्याच्यामुळे वादावाद होतो. बाकी काय मालकांचं मन काहीच नसतं. तर मी पण भरपूर कमेंट बघतो. यो असा करेल, तो तसा करेल, असं. अरे मालक सर्व एकत्र असतात. मालकांचा सर्वांचा कॉन्टॅक्ट असतं. ते मी म्हणजे कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करा. बरोबर आहे. दादा काल भुंगा पब्लिकला असून पण एकदम टॉप स्पीड लावला त्याने. काय सांगाल? भुंगाबद्दल मी काय सांगतो, अ, भुंगा म्हणजे माझा सैराटवर जेवढा विश्वास आहे त्याच्यापासून जास्त भुंगावर विश्वास आहे. का तर आतनं बैल कोणता पण पळतो, पब्लिकनी पळायला दम लागतो. हं. आणि आता तुम्ही दोन्ही साइडने खेळताय. ती मजाच काय वेगळी दोन्ही साइडने खेळायची. म्हणजे जरी पण कोणाला नाव दिल्याच्या नंतर कोणाला खेळायचं असलं तर तुमच्याशी. म्हणजे बघा असं नाही की मैदानात गेल्यावर नाव नाही देत. आता ही गाडी कंटिन्यू 1 वर्ष गुलालामध्ये आहे. तरी पण तुम्ही नाव देता. म्हणजे चान्स पण देता पब्लिकला. काय नाही, दादाचा पण आमचा विषय होत असतं. का तर बघा, काय नाव द्यायचं, आम्ही डावीतनं सर्व लोकांची नाव उजवीत नसतं, आम्ही डावीत नेतो. का कोणाला खेळा त्याला खेळू दे. आम्ही गाडी खेळतो ती मैत्रीपूर्णच खेळतो, काही विषय नाही. हं. दादा बघतोय आता आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी निमित्त म्हणजे एक देसाईचा पारंपरिक मैदान होणार आहे. कसं काय सॅरेटचं नियोजन? सैराट आता जाणार आहे, 11 वाजेपर्यंत बैल भरणार आहे.
ओके, 11 म्हणजे साडे सैराट 11. पण बघायला भेटेल. हो. कुठे ना कुठेतरी भुंगा आणि मथुर पण त्या मैदानामध्ये पळताना बघायला भेटणार होता, पण भुंगा सोमवारी पळत नाही. हो, भुंगा पळत नाही का तर ती गाडी पण पळणार आहे 100% पळेल. मग आता माझा पण अंदाज आहे गाडी पळेल ती हं. आणि ती गाडी पळावा का तर सर्व महाराष्ट्राला म्हणजे वेड लावेल ती गाडी पळाली. बरोबर. दादा मला तर वाटतं आपलं पैराकारी आहे. कुठे ना कुठेतरी म्हणजे एखाद्या मैदानामध्ये पैरा तुमचा नाही होणार आणि त्याच्यानंतर मथुर सोबत पैरा होणार आहे. मग तुम्हाला म्हणजे कसं काय क्षण असेल? कारण का बघा आपलं पैरेकरी समजा कधी-कधी असं असतं, की आपलं पैरेकरी दुसऱ्याने पैरा दिल्याच्या नंतर एक मनामध्ये असतं, की कसं काय पैरा वगैरे दिला. मग तुमचं काय मत असेल त्यावेळेस? काहीच नाही माझं मत काहीच नाही. गाडी पळत असेल तर पळून दे बिनधास्त. का हं. तर मथुर एवढा म्हणजे बैल पळणारा हल्ली तरी मुंबईमध्ये कोण नाही का तर एवढी वय झाली तरी चांगलाच पळतो बैल आणि बैल चांगलाच आहे आणि ही गाडी पळावा ही माझी पण इच्छा आहे. बघा मला तरी वाटतं सुनील शेट्टी आपण लय अगोदरपासून बोलत होतो आणि खरोखर त्यांची पण म्हणजे तेव्हा इच्छा होती की मथुरमध्ये पळायला आणि गाडी पण चांगली पळाली. एकदम टॉप स्पीड लागला. किती एकदाच पळाली ना आपली गाडी? एकदाच पळाली आणि मथुरचा अंदाज कोणीच लावू नका. का तर मथुर आहे. जेवढी वय होईल तेवढा बैल पळतो. नक्कीच दादा. बघा जास्त वेळ घेत नाही. ठराविक 2-3च प्रश्न आहेत. दादा आता बघा म्हणजे आता मी बोलतोय म्हणून असं नाही. माझं म्हणजे चॅनलच्या मार्फत एकच सांगेन की आता बरेचसे गाडा मालक म्हणजे जे पळताना त्यांच्यावरती असतं की बाबा चांगले पैरे करून ही गाडी कशी तरी पराजित करता येईल. आता बघायला गेलं तर खुटारी सोन्याची पण गाडी चांगली पळत होती. तेव्हा पण म्हणजे प्रत्येकाने हे केलेलं की गाडी पळते त्याच्यावरतीच नाव फिरवावं. मग लोकांनी नाव फिरवलं. तुमचं म्हणजे कसं काय असेल? कारण का म्हणजे कधी-कधी असतं की आपले जवळचं नातेवाईक असतं किंवा कोण असतं. मग तुमचं कसं असतं म्हणजे रागरोष मनात ठेवाल का नाही? काहीच नाही. रागरोष काहीच नसतं बघा. बैलगाडी क्षेत्र आहे. ह्याच्यात रागरोष करायचा तर बैलगाडी क्षेत्र करून मतलब नाही. हं. का तर ही गाडी आपण मैत्रीपूर्ण खेळायला पाहिजेत आणि मुंबईचा खेळ काय आपला सर्व मालक एकत्र असतात. आता कान्हादादा झाला. हं. कान्हादादाची आम्ही 2 वेळा गाडी केलो. पण कान्हादादा आमचे म्हणजे दादाचे बरोबर असतात कंटिन्यू सर्व हं. म्हणजे मजाक मस्ती चालू असतं आमची. बरोबर आहे. आणि कान्हे शेटनी अजून एक चान्स मागितले. अरे होईल ना दादा. दादा बोलू तेव्हा देऊ ना आम्ही चान्स. चान्सचं काय बघा मेहरबान जिंकला ना, सैराट जिंकला ना, भुंगा जिंकला. ती काय घरचीच बैल आहेत. काही घरचीच विषय बैल नाही. आहे. हां. दादा आताच्या शर्यतीला मजा पण वेगळीच यायला लागली. म्हणजे आता मी एवढं बिनधास्त फ्रीली बोलतोय तुमच्याशी, की गाड्या मालकांना चान्स वगैरे द्यायला काय या गोष्टी अगोदर केल्याच्या नंतर कुठून कुठेतरी मनात रागरोष असायचा. पण आता एकदम मैत्रीपूर्ण लढती झाल्या आणि एकदम चांगले खेळायला मजा यायला लागली आता. काय विषय माहिती आहे का भाऊ, मैत्रीपूर्ण केली तेवढा चांगला आहे. हां. कारण मुंबईचं क्षेत्र आपल्याला टिकवायचं असेल तर सर्वांची दोस्ती करून गाड्या करायच्या. आता बघा आमच्या पण सर्वांची दोस्ती आहे. पण आम्ही सर्वांच्या गाड्या पण खेळतो. बरोबर आहे. असा काहीच विषय नाही आणि सर्व ज्यांच्या गाड्या झाल्या त्यांच्या पहिल्यात पण बैल पळाला असं काहीच नाही. हं. दादा 3 फेऱ्यामध्ये पण मला तर वाटतं ही गाडी पण चांगली पळेल. पण तुम्हाला फोन वगैरे येतात का घाटावरनं? कारण का बैल एकदम टॉप पळताय. याचं काय नियोजन कराल तुम्ही? भरपूर फोन येतात घाटावरनं काय सर्जाची गाडी मारली म्हणून असं नाही. सर्जा हं. आपला घरचाच बैल आहे. बरोबर आहे. आणि भरपूर फोन आता अड्ड्यात जाताना पण मला मी नाव नाही सांगत. अड्ड्यात जाताना पण मला 2 फोन आलते चांगले टॉपचे पायऱ्यांचे. हां. पण मी बोललो, "भाऊ का मला जरा इंटरेस्ट नाही 3 फेऱ्यात. जेव्हा बैल वरती येईल तेव्हा 100% तुम्हाला देईन." का तर जो बैल महाराष्ट्रात 1 नंबरचा बैल आहे त्याचा मला काल फोन आला होता. हं. का 3 फेऱ्यामध्ये 1 तारखेच्या मैदानात पळवायला द्याल का बैल? मी बोललो, "भाऊ बैल 100% भेटेल पण सध्या बैल 3 फेऱ्यात नाही पळणार." नक्कीच दादा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि आज 26 जानेवारी म्हणून एक चांगलं मैदान आणि तिथं सैराटची एक मला तर वाटतं प्रेक्षक बघायला येतील. प्रेक्षकांसाठी पण एक चांगला आनंद असेल. चला दादा शुभेच्छा तुम्हाला. माझ्याकडनं पण तुमच्या चॅनलला शुभेच्छा आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व बैल शौकिका शर्यती शौकिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.